योगेशजी पाटील यांच्या माध्यमानं जे कॅच प्राइज लावलं गेलं होतं. 2 सलामीवीर मैदानाच्या दिशेने श्रेयश आणि तन्मय. दिवाळीच्या सत्रानंतर जे सुंदर असं आयोजन आपण पाहिलं होतं फणसपाडाच्या गावामध्ये आणि तेच आयोजक करते आणि तो संघ मैदानाच्या दिशेने टीम आदर्श फणसपाडा. श्रेयशकडे ती स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडला तन्मय, पहिलं षटक रोशन. रोशन करिता देखील कॅश प्राइज लागलं जाते. अंकुशजी बुरुड सलग विकेट हॅट्रिक करिता 500 रुपयांचं कॅश प्राइज. रोशन करिता हे कॅश प्राइज जे विशेष करून अंकुश बुरुड यांच्याकडनं लागलंय. श्रेयशकडे ती स्ट्राईक आहे. साईडला खेळला गेला मिळवून क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. धावचीच्या स्वरूपाने पहिला धक्का. क्रिकेटच्या पटलावर सर्वात दुर्दैवी बाद होणं म्हणजेच काय तर ते आहे धावचीत आणि धावचीच्या स्वरूपाने बसलेली ही पहिली ठेच आदर्श फणसपाडा या संघाला. श्रेयसचा खेळ झालाय समाप्त. गॉन. पहिला धक्का बसलाय धावचीच्या रूपाने. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. बहुतेक याला आपण पाहत आहे त्यामुळे पाटा नॉन स्ट्राईक एंडला. तन्मयकडे ती स्ट्राईक आहे. रोहिताजी पाटील यांचे सुपूर्त तेज तन्मय पाटील. खिचून मारण्याची मानसिकता. सरळ चेंडू निघून जाईल. यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळेल. डॉट बॉल. सुरुवात फार महत्वाची आणि ही सुरुवात रोशनच्या माध्यमानं जी विशेष करून पाहायला मिळते. टॅलेंट आहे या खेळाडूंकडे आणि म्हणूनच टीम जरीमरी डोलीवा संघ जो युवा संघ विशेष करून नव्याने बनलाय ना त्यामध्ये ते पोटेन्शियल ठासून आहे कारण की सराव देखील प्रामुख्याने तितकाच ताकदीचा केला जातोय आणि त्याच रोशनच्या माध्यमानं ही गोलंदाजी अतिशय दर्जेदार आहे. आतापर्यंत 3 लाईन आणि लेन मेंटेन ठेवली जाते. खेचून मारण्याची मानसिकता. टप्पा थोडासा खाली राहिला आणि सरळ चेंडू निघून जाईल. यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. सुरेख पद्धतीची गोलंदाजी पाहिले. अगदी कुठेतरी कटरचा उपयोग जो केला जातोय हलकासा स्विंग होता. लेट स्विंग ज्याला आपण म्हणतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल. यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. कीप अँड कंपोज अँड काम ही गोलंदाजी जी विशेष करून पाहायला मिळते. यावेळेस समोरनं अगदी चेंडूला बाउन्स केलं. योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी. सरळ चेंडू वैभव यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. एक विकेट आल्या आणि परिपूर्ण बिंदी गिंदे आपण पाहताय. पुन्हा एकदा त्या कटरचा उपयोग. यावेळेस थोडीशी हवा दिली होती चेंडूला. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स तो देखील पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. ड्राईव्हचा फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंगअपच्या दिशेने. गफलत झाली. गफलतीचा परिणाम. चेंडू बॉडी लाईन सीमारेषा पार निघून जाईल. 4 धाब्यांकरिता चौकार. षटकाचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि धावगती जाऊन पोहोचेल 4 अंकांवर. जरूर मेडन ओव्हर हाताळण्याची संधी होती परंतु मेडन ओव्हर तर नाही परंतु जे क्षेत्ररक्षण झालं ना ते थोडंसं चुकीच्या पद्धतीने कुठेतरी ओव्हर रन झाले. चेंडूला अगदी फील्ड करण्याचा प्रयत्न. थोडीशी मानसिकता जी विपरीत घडली गेली. 4 धावा जरूर येत आहेत. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या देखील 4 या अंकांवर. पहिल्या षटकाचा खेळ जो इथून समाप्त झालाय. लक्षात असू द्या वेळ सुरू आहे. 4 रन्स ऑन अ कार्ड. सेकंड स्पेल करिता आता गोलंदाजी मार्कवर रोहित या गोलंदाजाला आपण पाहत आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी विशेष करून इथून पाहायला मिळाली. पहिलं षटक रोशन याचं. आकाशकडनं ती मिस्टेक झाली. 4 अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कर्णधार रेडी राहायचं आहे. टीम वाघोबा ग्रुप कसराळी आणि दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबे संघ.
अक्रॉस पाटणे खेळण्याचा मानस सरळ चेंडू निघून जाईल यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. बहुतेक आणि तन्मय तन्मय एक एंडने 4 धाब्यांवर खेळतोय तर बहुतेक पहिला चेंडू फेस केला अक्रॉस पाटणे खेळण्याचा मानस. 18 चेंडू आहेत तुमच्याकडे. या 18 चेंडूंमध्ये तुम्हाला सर्वाधिक सर्वोत्तम खेळ हा दाखवावा लागेल मैदानावर आणि म्हणूनच त्या पद्धतीचा खेळ आतापर्यंत तरी थोडासा बागपुटलाय. स्कोरलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित आहेत. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल हळुवारपणे फंबल झालं. फंबलचं कारण सिंगलला डबल धावेमध्ये अगदी परावर्तित केलं जात आहे. पहा कुठेतरी दवबिंदू आहेत ना ते अगदी जमिनीवर पडले गेलेत आणि म्हणूनच थोडासा ओलसरपणा जो आपल्याला पाहायला मिळतोय ड्यू हा मैदानाच्या दिशेने आहे. म्हणूनच कुठेतरी चेंडूचं कलेक्शन तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने करावं लागेल. कॉन्सन्ट्रेट परिपूर्ण जिवंत ठेवावं लागेल. सरळ बाटचा उपयोग केला जाईल. आता चांगलं कनेक्शन बनलंय. गेलाय चेंडू सरळ वाईड इश्काव करणं सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धावा 6 षटकार. सूचना असेल खेळाडू कक्षामध्ये खेळाडू खाली येणार नाहीये हे लक्षात असू द्या. पहिली चूक माफ केली जाईल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केलं जाईल. चांगला स्ट्रोक आहे. बाय हुक बाय क्रूक धावा देखील होतील बुक. झन्नाडेदार षटकार 6. कुठेतरी बॅकअप दिले आणि परिपूर्ण रेडी होते आणि काय आहे कॉर्डिनेशन आहे. जबरदस्त बॉडी बॅलन्स यावेळेस पाहायला मिळाला आणि काय कनेक्शन बनलं अप्रतिम. बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगचं क्षेत्र हर हुन्नरी प्रहार. 2 चेंडूकडे परिपूर्ण सूत्र चेंज झालेत मॅचचे. 18 अंकांवर धावपलक टीम आदर्श पनसपडा ब. बॅकअप दिले जास्तीत जास्त आपण पाहत आहे पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. 1 फॉर द ओव्हर असा इशारा देखील दिला जाईल. एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक धाव आणि धावफलक जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक असेल. रोहित मेयर या षटकाकडे थोडेसे खर्चिक जरूर ठरले गेलेत. आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात. बॉडी लाईनला हा चेंडू जो आदळला गेला ऑन साईडला जरूर ऑनराईज खेळायचं होतं. फेकी जी एक एंडने केली जाते एक सिंगल धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने लेगबाईचा इशारा आलाय पंचांकडनं आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 2-0 20 या अंकांवर. हे धाव फलक जे पाहायला मिळते 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 20 धावा स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. 20 रन्स ऑन अ कार्ड 20 या अंकांवर धाव फलक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून रोहित सुसज्जित होईल. खिचून मारायचं होतं जरूर. यावेळेस एस्टनच्या मधोमध सापडले गेलेत. विकेट मिळेल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आणखी एक धक्का बसेल. इथून तन्मयला परतावं लागेल. कुठेतरी तन्मयचा जो खेळ आहे ना तो निराशाजनकच राहिला होता. यावेळेस आपण पाहता कुठेतरी लेग स्टंपच्या आसपास संपार स्कॉल यावेळेस जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून फलंदाजाला बाद व्हावं लागेल. विकेटचं झालेलं पतन. आणखी एक धक्का गॉन. मैदानाच्या दिशेने तो आलाय. आणखी एक फलंदाज सत्यवान सापणे जो मैदानाच्या दिशेने विशेष करून इथून पाहायला मिळतोय. असे काही खेळाडू आहेत ज्यांनी हाईप बनवले टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणि इथे आल्यानंतर अगदी त्या सर्व काही गोष्टी देखील पाहायला मिळतात. आता सत्यवान सापणे म्हणून मी म्हटलं की तो आलाय कारण की सध्या रीलचा जमाना आहे ना म्हणून रीलच्या जमान्यात फील देखील आला पाहिजे. 20 रन्सवर कार्ड 2 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज सुसज्जित होईल. वैभव खेचून मारण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता ती यावेळेस पाहायला मिळतंय. पहा चेंडू कुठेतरी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स जो विशेष करून पाहायला मिळाला. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. डॉट बॉल जे डॉट बॉल आलेत ना आतापर्यंत पहिल्या षटकाकडे देखील ते डॉट बॉलचं प्रमाण वाढलं गेलं होतं. 5 चेंडू जवळजवळ डॉट बॉल. दुसऱ्या षटकाकडे एक चेंडू निर्धाव म्हणजे जवळजवळ 8 चेंडू या इनिंग मध्ये डॉट आलेत. 20 या अंकांवर धाव गती.
काय स्ट्रोक आहे, नो लुकचा फटका अतिशय दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने धावले पडले परंतु चेंडूला फील्ड करू शकले नाहीत. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. मिळतील धावा 4. आणखी एक चौकार. क्षेत्ररक्षणाचे एफर्ट्स चांगले होते परंतु हा स्ट्रोक देखील पाहण्यासारखाच आहे. कुठेतरी पॅड लाईनला चेंडू हलुवारपणे जो आदळला गेला होता आणि चांगल्या पद्धतीचं कनेक्शन बनलं. डाऊन दी लेग ही लेंथ होती आणि फक्त आणि फक्त टायमिंगच्या माध्यमाने चेंडूला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये धाडलं. महत्वाच्या धाबा आहेत. या 4 धाबा येत आहेत. चौकाराच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 24 या अंकांवर धावफलक. 4 चेंडूंचा खेळ जो इथून येणं शिल्लक आहे. वैभवला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. 24 या अंकांवर धावफलक. फुल टॉस मिळाला. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन बाउंड्री लाईन सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धावा 6. आणखी एक परिपक्वतेचा हार हुन्नरी प्रहार. षटकार 6. कनेक्शन बनलं. फुल टॉस वर झालेला फुल टोल वसूल आणि जी इनिंग खेळले ना बहुतेक याने अवती अगदी टाळ्यांचा गजर जो विशेष करून इथून पाहायला मिळतोय. 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 30 या अंकांवर. यावेळेस हा चांगला चेंडू धाव घेण्याचा मानस त्या दिशेने दर्शवला जातो. एकेंडने सॅक्रिफाईस विकेट जो थोडासा इथून पाहायला मिळेल. कुठेतरी धाव घेण्याकरिता फोर झाले. सत्यवानला स्ट्राईक हवी होती आणि इथून बहुतेक जो चांगला दिसू लागला होता परंतु यावेळेस बीट होत असताना धावचीच्या स्वरूपाने बाद व्हावं लागेल. परंतु बहुतेकने परिपूर्ण या मॅच मध्ये जान फुंकले असंच म्हणावं लागेल कारण की चांगल्या पद्धतीची धावसंख्या 30 या अंकांवर हे स्कोर कार्ड जिथून पाहायला मिळतंय. या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ जो शिल्लक असेल 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय आणि 30 धावा टीम आदर्श फणसपाडा ब हा संघ इथून पाहायला मिळतोय. नव्या बॅटर मैदानाच्या दिशेने इथून पाहायला मिळेल गौरव. नॉन स्ट्राईक एंडला असेल. सत्यवान सापनेकडे ती स्ट्राईक असेल. काही या 2 चेंडूकडे एखादा मोठा स्ट्रोक येईल का हा देखील एक प्रश्नचिन्ह. कुठेतरी या मॅच मध्ये असं वाटलं सुरुवातीमध्ये चांगली गोलंदाजी झाली. फक्त आणि फक्त 4 धाब्यांचं षटक हाताळलं होतं रोशनने. परंतु दुसरं षटक जे विशेष करून रोहित मेहरचं जे महागडं ठरलं गेलं ज्यामध्ये 17 धाबा आणि या षटकाकडे आतापर्यंत 10 धाबा खर्च केल्यात वैभवने. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 या अंकांवर धाव गती जी अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वैभव. पुढे ठेवण्याचा प्रयत्न ऑन द राईज खेळलाय. हा फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आणि झेल ड्रॉप. जीवनदान मिळालंय. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धाबा मिळणार आहेत. झेल घेणं तितकंच महत्वाचं आहे. कुठेतरी कॅचेस विन द मॅचेस या सर्व काही गोष्टी याच गोष्टीची मी उल्लेख नाही केला की हातातनं झेल त्याकरिता निसटलाय कारण की म्हटलं मैदानावर दवबिंदू पसरलेत. कुठेतरी ड्यू फॅक्टर जे विशेष करून पाहायला मिळतं या रजनी स्पर्धेमध्ये. खाली राहिला चेंडू धाव घेण्याचा मानस आहे जरूर त्या दिशेने आपण पाहताय फेकी केली जाते आणि यावेळेस बाद व्हावं लागेल. 32 धावा झाल्यात पूर्वार्धाच्या खेळामध्ये आणि 33 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल उत्तरार्धाच्या खेळामध्ये. हा पाठलाग यशस्वीरित्याने होईल की नाही ते देखील पाहणं. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार होतो आपण टॉसच्या दिशेने जिथे दोन्ही संघ आमने सामने असेल. टीम वाघोबा ग्रुप कसराळी आणि दत्त गुरु इंटरप्राइजेस कोशिंबी या संघ. बॅटिंग अनालिसिस आपण पाहताय. श्रेयस जो डकवर बाद झाला होता तन्मयच्या बॅटमधनं 4 धावा. तन्मय स्ट्रगल मध्ये होता. बहुतेकने अगदी परिपूर्ण या मॅचची समीकरण हलवली. 9 चेंडूकडे 24 धावा त्याच्या बॅटमधनं. सत्यवान साबणे रनआउट जरूर बाद झाला. 2 धावा त्याच्या बॅटमधनं आणि गौरवला मात्र संधीच मिळाली नाही आणि 32 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचला. 33 धावसंख्येचा पाठलाग. गोलंदाजी अनालिसिस आपण पाहताय. रोशनचं पहिलं षटक जे कारगर होतं 4 धावा आल्या होत्या परंतु रोहितच्या अगदी दुसऱ्या षटकाकडे 15 धावा गेल्या आणि वैभवचं हे षटक जे 12 धावेंचं राहिलं. फॉलो विकेट पहिला अगदी धक्का जो आपण पाहू शकलात की अटकवर बसला होता. दुसरा धक्का 20 धावेंवर. तिसरा धक्का 30 धावेंवर आणि चौथा धक्का 32 धावेंवर. एक्स्ट्राच्या स्वरूपाने 2 धावा आहेत या इनिंग मध्ये. 18 चेंडू 33 चा पाठलाग. हा पाठलाग यशस्वीरित्याने होईल की नाही पाहणं. जाऊया आपण टॉसच्या दिशेने.
पाठलाग जो इथून करायचा आहे. हा पाठलाग करण्याकरिता दोन सलामीवीर फलंदाज वैभव आणि तदनंतर भूषण अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला भूषण आहे, नॉन स्ट्राईक एंडला वैभव. पहिलं षटक हाताळण्याकरिता आणि प्रचलित आहे डोलीमध्ये रबाडा या नावाने. सुरुवात होईल भौतिक याचं हे पहिलं षटक अगदी आपण पाहत आहे. भौतिकने फलंदाजी तर सुरेख केली. आता विथ द बॉलने कशा पद्धतीचा परफॉर्मन्स असेल, कारण की 33 धावसंख्येचा पाठलाग आहे. 11ची सरासरी जी प्रत्येक षटकागणिक. मोठा प्रहार पहिल्या चेंडूवर पिकअप स्ट्रोक. तन्मय आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू बाउंड्री लाईन सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर स्वाग से करेंगे स्वागत षटकार. स्लॉट मध्ये होता आणि मिड विकेटला क्लिअर केला. जर तन्मय पकडू शकले नाही तर कोणी पकडू शकणार नाही. चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक कन्वर्ट झाला. एलिव्हेशन डिस्टन्स दोन्ही गोष्टी मिळाल्या. पहिल्या चेंडूवर षटकार आणि शिगस्ती शीघ्रम ही सुरुवात टीम जरीमरी डोलिव्हिया संघाची. फटका यावेळेस हवेमध्ये आहे. आता मिडॉनचा क्षेत्ररक्षक मिडॉप मध्ये येईल आणि झेल झालाय ड्रॉप. या सिच्युएशन मध्ये जर तुम्हाला जिवंत राहायचं होतं ना तर हा झेल घेणं तितकाच महत्वाचा भाग होता. कुठेतरी फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आणि त्या दिशेने मिडॉनचे क्षेत्ररक्षक जरूर फ्रेम मध्ये आले होते, परंतु हातातनं चेंडू निसटला. कारण की या रजनी स्पर्धेमध्ये जजमेंट करणं हे थोडंसं अवघड जरूर आहे, परंतु अशक्य गोष्टी तुम्हाला क्रिकेटच्या पटलावर शक्य कराव्या लागतील. इथे चुकीला माफी नाही. प्रेझेन्स ऑफ माइंड कुठेतरी तो विचलित होत असताना एक सिंगल दा होईल. जीवनदान मिळाले. भूषणला जरूर स्ट्राईक रोटेट केली जाईल. वैभवकडे ती स्ट्राईक 7 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर इथून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. भौतिक 7 रन्सवर काट 7 या अंकांवर धावगती जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून भौतिक सुसज्जित होईल. ऑन द राईज खेळण्याची मानसिकता अगदी डाऊन दिलं एक आणि लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार. मिळतील नशिबाच्या बाईच्या रूपाने या 4 धावा चौकार. ओहो, हा चेंडू पा कुठेतरी अगदी ही लेंथ आहे ना बरोबर मिडल स्टंपवर होते आणि असं वाटलं की डाऊन द लेग लेंथ आहे, परंतु नाही. यावेळेचा टप्पा पहा बरोबर ऑफ स्टंप स्टिक वरनं अगदी चेंडू दोन्ही पायांच्या मधोमध ट्रॅव्हल झाला आणि कुठेतरी यष्टीरक्षकाच्या माध्यमानं झालेली मिस्टेक गफलतीचा परिणाम. अगे जात असताना चुकीला माफी नाही. 2 चेंडू गणिक मिस्टेक होत आहेत. धावगती एकंदरीत जी जाऊन पोहोचेल या चौकाराच्या साहाय्याने एकंदरीत 11 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. भौतिक 11ची सरासरी गाठायची आणि 3 चेंडू गणिक ती सरासरी गाठली आहे टीम झरीमरी डोलिव्हिया संघाने. खेचून मारण्याची मानसिकता. हा फटका जास्तीत जास्त हवेमध्ये उभा झालाय. संधी आहे, झेलला कन्वर्ट केलं जाईल. विकेट महत्वाची आणि जरुरी होती. ही विकेट मिळवली जाईल. फलंदाजाला परतावं लागेल. मूल्यवान धक्का. वैभवचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. गॉन. थँक्यू. हडल मध्ये आपण पाहताय टीम युनिटी ही तितकीच महत्वाची आहे. एक संघ म्हणून जेव्हा तुम्ही मैदानावर उतरताना तेव्हा सर्व काही गोष्टी या तुमच्या प्रयत्नांवर सोडायच्या असतात, तुमच्या मेहनतीवर सोडायच्या असतात. कारण की नेहमीच आपण म्हणतो 99% एफर्ट्स आणि 1% तुमच्या नशिबावर. या सर्व काही गोष्टींची पूर्तताही तुम्हाला करावी लागते.
आज एक संघ म्हणून जेव्हा तुम्ही चालता तेव्हा कधी-कधी निराशा देखील पदरी पडते. कधी-कधी मात्र आनंद देखील पदरामध्ये पडत असतो. आशा आणि निराशा जीवनाचे 2 महत्त्वाचे मूलभूत अंग आहेत. या सर्व काही परिस्थितीमध्ये तुम्हाला खंबीरपणे संघाच्या वतीने उभं राहावंच लागतं. 11 या अंकावर धावगती. लेफ्ट केलं जातं या चेंडूला. बाकीचं काम इथून पंच करतील. पंच वळतायत. व्हाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव जरूर मिळेल आणि धावफलक जे जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन अ कार्ड. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कमबॅक जरूर झालाय. या अगोदर देखील काही मिस्टेक घटित झाल्या, परंतु बहुतेकने त्याच्या परीने चांगले एफर्ट्स दिलेत. 14 चेंडूंचा खेळ आता जो शिल्लक असेल, अजून सुद्धा 21ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. उर्वरित 2 चेंडू जे शिल्लक असतील. ऑन दी अप जरूर खेळायचं होतं. सरळ चेंडू निघून जाईल. यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. आता चांगली गोलंदाजी होते. विकेट टी विकेट जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना ही दुधारी तलवार आहे. यावेळेस या लेंथवर धावा देखील जाऊ शकतात, परंतु विकेट देखील मिळण्याचे चान्सेस एक अधिक आहे. म्हणून आयुष्यात जोखीम पत्करणं हे तितकंच गरजेचं आणि महत्वाचं आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, षटकार, एक सिंगल आणि एक बायच्या स्वरूपाने चौकार आल्यानंतर बाकीची गोलंदाजी सुरळीत चाललंय. 12 अंकांवर धावफलक. 21ची गरज असेल अजून या मॅचला जिंकण्यासाठी. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल. शिल्लक लक्षात असू द्या. वेळ देखील सुरू आहे. 12 रन्स ऑन अ कार्ड. लेफ्ट केला जाईल. या चेंडूला आता पुन्हा एकदा पंच वळतायत. व्हाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा आहेत ना, त्या एंड मोमेंटला कुठेतरी खर्चिकच पडणार आहेत. आणि त्याच धावा आठवल्या जातील एंड मोमेंटला. कारण की या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिले की एक-एक धावेनिशी संघांना पराभूत व्हावं लागलंय. वाघोबा जांभूलपाडा आणि श्रीराम कसराळीची ती मॅच, त्यामध्ये एक-एक धावेनिशी अगदी तो संघर्ष पाहायला मिळाला होता पहिल्या दिवसामध्ये. 13 या अंकांवर धावगती ज्याद्वारे की 13 रन्स. चांगली लेंथ आहे. यावेळेस ॲक्युरसी जी दर्शवली गेली गोलंदाजाकडनं आणि इथून षटकाची देखील समाप्ती होईल. पहिल्या षटकाचा खेळ झाला अद्यावत आणि धावगती 13 रन्स. 13 या अंकांवर 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 20 धावसंख्येची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. ग 13 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. थोडीशी घाई करावी लागेल टीम आदर्श फणसपडा संघाला, कारण की वेळ कमी राहिलाय. या षटकाकडे का तुमच्याकडे 2.5 मिनिटं आहेत. 2.5 मिनिटांमध्येच तुम्हाला हे षटक हाताळावं लागेल. 20ची आवश्यकता आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर धनंजय. व्हाईटचा इशारा. पंच वळतायत आणि एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक धाव मिळेल. व्हाईटचा इशारा आलाय आणि धावगती जाऊन पोहोचेल 14 रन. 14 या अंकांवर एक्स्ट्रा धावेची जोडणी, ज्याचा उल्लेख मी केला. अगदी पहिल्या षटकागणिक जवळ आपण पाहू शकलात की 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपाने जरूर मिळाल्यात आणि ज्यामध्ये 4 धावाच्या बायच्या स्वरूपाने, त्या देखील एक्स्ट्राच्या स्वरूपाने. म्हणजे आतापर्यंत 7 धावा या इनिंगमध्ये एक्स्ट्रा स्वरूपाने आल्यात. स्टेअर केले गेले थ्रू दी कव्हर. क्षेत्ररक्षक डीपमध्ये स्थित आहेत. आता जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल, सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ बॅटर. थोडेसं फंबलचं कारण सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 16. 16 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. 1.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. कॉन्सन्ट्रेट थोडंसं वाढवावं लागेल. डॉट बॉल आणि विकेट या दोन्ही गोष्टी आता महत्वाच्या असेल टीम आदर्श फणसपाडा या संघाकरिता. तर टीम जरीमरी डोलीव संघ इथून प्रयत्न करते या मॅचमध्ये की चांगल्या पद्धतीने इथून धावसंख्या एकवटायच्या आहेत. क्लीन बोल्ड. बाद व्हावं लागेल. बरोबर यॉर्कर हाताळला गेला. थोडीशी हवा दिली होती या चेंडूला आणि हवा कामास आलंय. काहीतरी हरकत आणि काहीतरी बरकत झाली या चेंडूकडे. एक विकेट डाऊन. फलंदाज बाद.
धावगती आहे 16 अंकांवर. आज आमचे डिझेमॅन देखील वेगळ्याच रंगात आणि ढंगात आहेत. 16 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहेत. 1.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. विकेटच्या अगदी गरज होते आणि ती विकेट मिळवली जाते. महत्वपूर्ण धक्का भूषणच्या रूपाने जो बसत असताना नव्याने बॅटर आता आकाश एकेंडे रोशन जो आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ जो इथून येणं शिल्लक असेल. 16 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज धनंजय. खेचून मारण्याची मानसिकता सरळ चेंडू निघून झाली असते त्यांच्या मागे. म्हणून पहा एक चूक काय करू शकते मैदानावर. कुठेतरी ती मॅच्युरिटी फार महत्वाची होती. दोन्ही फलंदाज जे सेट होते ते बाद झालेत आणि कुठेतरी भूषणचं बाद होणं या मॅच मध्ये हलकासा स्ट्रगल जरूर आहे. एकेंडे रोशन बॅकअप दिलेन परिपूर्ण मिस झाली लाईन आणि सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. आणखी एक निर्धाव चेंडू डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. धनंजयकडे पाहिल्यानंतर अगदी कोणी म्हणेल की हा पास गोलंदाज नाहीये किंवा व्हेरिएशनयुक्त गोलंदाज नसेल. हेच क्रिकेटचं बाकीत आहे. तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे आहात यापेक्षा खेळाच्या मैदानात तुम्ही काय करू शकताय तितकंच गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये खेळ महत्वाचा आहे, खेळाडू महत्वाचा नसतो आणि हाच खेळ आतापर्यंत इथून धनंजयने करून दाखवलाय. अतिशय चांगली गोलंदाजी. 16 अंकांवर धावफलक. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. झेल घेण्याची संधी पुन्हा एकदा निर्माण झालंय. ओहो, दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या बरोबर मधोमध चेंडू पडला गेला. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. फॉलो थ्रू समाप्त केल्यानंतर धनंजय स्वतः धावत पळत सुटले. टॉपेज उडाला गेलं. कुठेतरी हा फटका जास्तीत जास्त हवेमध्ये उंच गेला. मिडॉन क्षेत्रात क्षेत्ररक्षक जरूर पुढे आले परंतु पहा एकमेकांकडे पाहत राहिले. पहिले हाफ आणि कुठेतरी चेंडू झाला धरतीला दान. इथून या 2 धावा पडून काढल्या जातात. दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. 18 रन्स होणं काढ. शेवटचा अंतिम चेंडू तितकाच निर्णायक आणि महत्वाचा असेल. अजून सुद्धा 15 धावींची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. येणारे चेंडू शिल्लक असेल तुमच्याकडे 7चा आकडा आहे. साथीची आवश्यकता आहे दोन्ही संघांना. 7 balls रिमेनिंग 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. खेचून मारण्याची मानसिकता बीट झाले. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, बिंदी गेंदे सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या या मॅच मध्ये. आणि काय गोलंदाजी राहिली. धनंजयने परिपूर्ण या मॅचची सूत्र थोडीशी अगदी विचलित केलेत. येणाऱ्या चेंडूंचा खेळ असेल तुमच्याकडे 6 आणि 15 धावेंची गरज आहे आता या मॅचला जिंकण्यासाठी आणि वेळ देखील निघून गेलेली आहे. म्हणजेच एक क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलच्या आतमध्ये. आता घ्यावा लागेल टीम आदर्श फणसपाडा या संघाला. घेऊया एक ब्रेक आणि क्विकली आपण वळणार आहोत शेवटच्या अंतिम षटकाच्या दिशेने. से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का एक नया इम्तिहान होता है. यहाँ डरने वालों को नहीं मिलता जिंदगी में कुछ भी, लेकिन लढणे वालों के कदमों में जहान होता है. या मॅच मध्ये लढावं लागेल. 4 क्षेत्ररक्षक आता तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर ठेवायचे आहेत कारण की पेनल्टी मिळाले. फील्ड रिस्ट्रिक्शनच्या माध्यमानं आता एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. 18 अंकांवर धावफलक. हे क्रुशल षटक आहे आणि हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर यश. नावामध्ये यश आहे. यश मिळवून दिलं जाईल की नाही तर रोशन आहे एकेंडने. स्टॅकेंडला बॅटर लेफ्ट केलं जातं. या चेंडूला पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय पंचांकडनं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल आणि 1 फॉर द ओव्हर तो इशारा देखील दिला गेलाय पंचांकडनं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावची जोडणी आणि धावगती 19 या अंकांवर. 14ची गरज आहे. चांगली गोलंदाजी, अतिशय सुरेख, योग्य त्या लाईनवर आणि योग्य त्या लेंथवर. आता चहू बाजूने काही पाठीराखे आहेत ते टाळ्यांचा कडकडाट करतात आणि मैदानाच्या दिशेने बॉडी लँग्वेज परिपूर्ण चार्ज आहे. जरी मरी डोलीव संघाला प्रत्युत्तर द्यावं लागेल. 14ची गरज आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस लाईन क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. परिपूर्ण स्ट्रगल आणि स्ट्रगल या मॅच मध्ये पाहायला मिळत आणि काय वारे फिरले त्या मॅच मध्ये. अतिशय सुरेख
विकेटचं झालेलं पतन. आणखी एक फलंदाज होईल बाद. गॉन. चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 14 धावसंख्येची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. असं वाटलं पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या आणि तिथून मॅच फिरेल, परंतु धनंजयने परिपूर्ण मॅचची सूत्र फिरवली. धनंजयचं दुसरं षटक 5 धावेंचं राहिलं आणि या मॅच मध्ये नकळत का होईना आता आदर्श फणसपाडा संघ थोडासा फ्रंट फुटवर आलाय. 4 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 14ची गरज. प्रत्युत्तर द्यावं लागेल. आकाशकडे ती स्ट्राईक आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. खोलवर लेन, गुड डिलिव्हरी, सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे, निर्धाव चेंडूची सांगता. अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी. लाईन लेंथ आणि परिपक्वता विथ द अॅक्युरसी. सुरेख पद्धतीने ही गोलंदाजी हाताळली गेले. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. आकाश स्ट्रगल मध्ये आहे. 5 चेंडू आकाशने फेस केल्या. 2 धाब्यांवर आतापर्यंत खेळतोय. उत्तर द्यावं लागेल आकाशला देखील या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 14ची गरज. खेचून मारण्याची मानसिकता. रुको जरा सबर करो. पंच त्या दिशेने वळतायत. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमानं. आता कुठेतरी काहीतरी घटित झालंय. सॅक्रिफाईस विकेट त्या गोष्टी देखील इथून पाहायला मिळणार आहेत. काहीतरी घडतंय, काहीतरी बिघडतंय या मॅच मध्ये. वाईट आलाय. ही वाईट स्थिती होईल का ते देखील पाहणे योग्य. आता येणारे चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे 3 आणि 13ची गरज आहे. कोणाचे 3 आणि 13 वाजले जातील या मॅच मध्ये, कारण की ऑलरेडी 12 वाजून गेलेत. या मॅच मध्ये तुम्ही बनून राहा. घेऊया एक हलकासा तुर्तास ब्रेक आणि वळणार आहोत 3 चेंडू 13च्या दिशेने. स्कोर कार्ड वर झालात. एक चांगला स्ट्रोक. मॅच पुन्हा एकदा जिवंत होईल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा यश इथून सुसज्जित होईल. सरबाटचा उपयोग केला जाईल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये चेंडूची हाताळणी जी केली जाते. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. प्रत्येक सिंगल आणि डबल धाव या मॅचची सिच्युएशन थोडीशी बदलत असताना हायपर मोड मध्ये आता ही मॅच बनून जाते. 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. 11ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. हा चेंडू तितकाच महत्वाचा असेल. या चेंडूकडे जर प्रत्युत्तर मिळालं नाही तर जरीमरी डोलीव संघ या मॅच मधनं अगदी या स्पर्धेमधनं तो देखील बाहेर जाईल. परंतु या चेंडूवर आता काहीतरी प्रत्युत्तर द्यावं लागेल. अभि नाही तो कभी नाही. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. यश आपल्या षटकातील पुढील बॉल. बॅटची आतली कडा आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. आता जी होप्स होती ती परिपूर्ण मावळतीच्या मार्गावर. हेच क्रिकेट आहे. क्रिकेटचा खेळ हा कोणाला कळला म्हणून इथे प्रेडिक्शन फेल. तोच आहे क्रिकेटचा खेळ. एका चेंडूकडे आता 10 धावेची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे, या सर्व काही गोष्टी क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळतात. जे बेसिक्स आहेत ना त्या बेसिकला कुठेतरी विसरले या मॅच मध्ये. ही गोष्ट ऍड करेन आणि म्हणूनच ही मॅच मागे राहिली आणि आदर्श फणसपाडा संघाने या मॅचची सूत्र आपल्या हातामध्ये जेल कन्वर्ट केला जाईल आणि मॅच झालेत वन. अभिनंदन टीम आदर्श फणसपाडा संघ. हा फटका पहा कुठेतरी फसला आणि तदनंतर सेलिब्रेशन अतिशय सुरेख. या मॅच मधनं देखील शिकण्यासारखं बरंच काही. या प्रत्येक धावेकरिता लढलंय टीम आदर्श फणसपाडा संघ आणि हार मानले नाही. याच गोष्टीची मी उल्लेखना केली होती. एक संघ म्हणून जेव्हा तुम्ही मैदानावर उतरताना तेव्हा याच पद्धतीने एकजुटीने उतरा. निश्चित स्वरूपाने हार जीत तर होत राहील, परंतु अगदी संकटामध्ये कशा पद्धतीने तोंड द्यायचं आहे ना, या सर्व काही गोष्टींचा कॉन्फिडन्स हा निश्चित स्वरूपाने तुम्हाला मिळणार आहे. ग्रेट मॅच जी झाले समाप्त. विजयी झालाय टीम आदर्श फणसपाडा आणि हार्डलक टीम जरीमरी डोलीव संघ. थँक्यू सो मच आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याकरिता धन्यवाद आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा असणार आहेत. एक ब्रेक येईल